नमस्कार. केसर मँगो लागवड सातारामध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजची तारीख आहे 29 जानेवारी 2026. बऱ्याच दिवसानंतर व्हिडिओ बनवायचं कारण म्हणजे तुम्हाला आता कळायलाच असेल, आपल्या झाडांना 70% झाडांना मोहर धारण झालेलं आहे. तर पावसाळ्यानंतर आपण 2 महिने ताण दिला होता. त्यामध्ये 70% झाडांना आपला मोहर धारण झालेली आहे. 30 झाडं आहेत आपली केशर आंब्याची. 4 गुंठ्याच्या प्लॉटमध्ये आपण लागवड केलेली आहे 2024मध्ये जून महिन्यात. तर आता ह्या जून 2026मध्ये 2 वर्ष पूर्ण होतील. तर बघू शकता तुम्ही 2 वर्ष आधीच आपल्या झाडाला मोहर लागलेला आहे व त्याचा आपण सगळा मोहर आपण ठेवणार नाही आहे. त्यातला बराचसा मोहर आपण काढून टाकणार आहे, कारण की झाडं लहान असल्यामुळे त्याला पुढे फळधारण झाली तर त्याचं वजन झाडानं पेलणार नाही व काड्या मोडू शकतात. त्यासाठी आपण थोडाफार मोहर ठेवणार आहे झाडांवर व बाकीचा काढून टाकणार आहे. या ठिकाणी बघू शकता हे झाड पूर्ण डॅमेज झालं होतं पावसाळ्यामध्ये डिंक्या रोगामुळे, परंतु त्याच्यावर देखील आपण औषधांची फवारणी वगैरे घेतली होती, त्यामुळे त्याला देखील मोहर धारण झालेली आहे. बघू शकता झाडं पूर्णपणे निरोगी आहेत. कुठलीही कीड नाही आहे थंडीमुळे झाडांवर. अशा पद्धतीने आपण मोहर काढून टाकलेला आहे. तर आता इथून पुढे स्टेप बाय स्टेप तुम्हाला प्रत्येक व्हिडिओज आपल्या चॅनलवर येतील. या फ्लॉवरिंगचं फळांमध्ये रूपांतर कसं होईल हे आपण आपल्या व्हिडिओद्वारे तुम्हाला सांगणार आहे. तर त्यासाठी आपला केसर मँगो लागवड सातारा हा चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.